नमस्कार, आपण पाहत आहे SR24 न्यूज। राहुरीत पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी शहरातून काढली धिंड। पोलिसांवर हात उचलणाऱ्या आरोपींची रस्त्यावरून धिंड काढत पोलिसांचा कडक इशारा। राहुरी पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यावर ड्युटीवर असताना प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना राहुरी पोलिसांनी चांगलाच धडा शिकवलाय। पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेत मंगळवार दिनांक 10 मार्च रोजी सायंकाळी राहुरी शहरातील मुख्य रस्त्यावरून धिंड काढले। या कारवाईमुळे शहरात मोठी चर्चा रंगली आहे। दिनांक 8 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजेच्या सुमारास राहुरी तालुक्यातील नगर मनमाड महामार्गावरील दिग्रस फाटा येथे 10 ते 12 जण दारूच्या नशेत चारचाकी वाहनाला कट लागल्याच्या कारणावरून एका ट्रक चालकाला लाकडी दांडे आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होते। त्याचवेळी राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विकास रंगनाथ वैराळ हे त्यांच्या चारचाकी वाहनातून नगरकडून राहुरीकडे येत असताना त्यांनी हा प्रकार पाहिला। हवालदार वैराळ यांनी आरोपींना ट्रक चालकाला मारहाण करण्यास मज्जाव केला असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत दमदाटी केली। त्यानंतर रात्री सुमारे 11:30 हवालदार वैराळ हे राहुरी शहरातील ग्रीन हॉटेल चौक येथे ड्युटीवर असताना तेच आरोपी तेथे आले। त्यांनी विनाकारण शिवीगाळ करत फायटर, लोखंडी गज, लाकडी दांडे तसेच लाथाबुक्क्यांनी हवालदार वैराळ यांना बेदम मारहाण केली। या घटनेप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात खंडू वसंत काळे, वैभव बाबासाहेब तारडे, संतोष अंकुश काळे सर्व राहणार बुरुडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर, महेश निमसे आणि अन्य 11 अनोळखी इसम अशा एकूण 15 जणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 220/2026 दाखल करण्यात आला। भारतीय न्याय संहिता कलम 109, 119(1), 118(1), 189(2), 191(1), 191(3), 190, 115(2), 351(2), 352 अंतर्गत शिवीगाळ, दमदाटी, जीवघेणा हल्ला आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात पोलिसांनी आरोपी खंडू काळे, वैभव तारडे आणि संतोष काळे यांना ताब्यात घेऊन गजाआड केलं असून इतर आरोपी फरार झाले आहेत। ताब्यातील आरोपींची दिनांक 10 मार्च रोजी सायंकाळी राहुरी शहरातील मुख्य रस्त्यावरून धिंड काढण्यात आली। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ हे करत आहेत। SR24 न्यूजसाठी रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ। ट्रॅफिक जाम झाल्यामुळे ट्रॅफिक नियमनाचं काम करणाऱ्या पोलीस हवालदार वैराळ यांच्यावर 10 ते 12 इसमांनी प्राणघातक हल्ला करत हमला केल्यामुळे त्याबाबत गुन्हा दाखल असून सदर हमला करणाऱ्या हमलेखोरांपैकी 3 आरोपींना अटक करण्यात आलेली असून उर्वरित आरोपींचा आम्ही तात्काळ शोध घेत आहोत व सदर प्रकारे पोलिसांवर हमला करणाऱ्या कुठल्याही आरोपीची गय होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत।